हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वी ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, मी आज करते ट्रॅव्हल आणि आजूबाजूला पुष्कळ असा गाड्यांचा खूप आवाज येत आहे, तर थोडंसं डिस्टर्ब होत आहे. जसजशी जर्नी पुढे जाईल तसंच आम्ही तुम्हाला ट्रॅव्हलचा मस्तपैकी हा सुंदर असा ब्लॉग अपडेट करतच राहील. सो आता आपल्या पाठीमागे सगळे आहेत ते आता बालाजीच्या ट्रॅव्हलच्या थ्रू सगळे आता मस्तपैकी ट्रॅव्हल करत आहेत आणि मी तुम्हाला आता दाखवते. असे जण आहेत जे आपल्या आता ठाणे 3 हात नाक्यावरून ट्रॅव्हल करतात. ऑल्सो मी तुम्हाला आता इथे बस पण दाखवते. ॲक्च्युली घड्याळात वाजलेले आहेत आता 9 आणि आम्ही आता ठाणे 3 हात नाक्यावरून 9 वाजता निघालेलो आहोत फ्रेंड्स. ए, तुझं नाव देवा आहे का? हां, देवा आहे. येस, राईट. सो आपण आता आलेलो आहोत बसमध्ये. पुष्कळ साऱ्या जण आलेले आहेत. येस, तर तरी बसून घेऊया. माझा बेसिकली सीट नंबरच नाही आहे, सो मला जी सीट मिळेल तिथे मी आता बसून घेते. सो आता मला इथे एक सीट मिळाली आहे, मी आता बसून घेते. आणि तुझं नाव काय सांगशील मला? वैदेही. आता वैदेही आपण कुठे चाललोय? अक्कलकोटला चाललोय. येस. सो बालाजी टूरच्या थ्रू आपण सगळे मस्तपैकी अक्कलकोटला आता ट्रॅव्हल करतोय. बसमधल्या सगळ्या गमती जमती मस्तपैकी तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. प्लीज फ्रेंड्स, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, आणि की सगळ्या गमती जमती मी तुम्हाला शेअर करणार आहे असं मस्तपैकी. तसं तर माझा फॅमिली सोडून पहिल्यांदा ट्रॅव्हल होतो आणि खूप सारे नवीन जणं आहेत ज्यांना मी आता पहिल्यांदा अशी भेटणार आहे आणि अशी मजा करत राहूया आणि छानपैकी असा आपला प्रवास आपण एन्जॉय करूया. फायनली आपली आता मस्तपैकी बस सुरू झालेली आहे. बघा, ऑलमोस्ट ठाण्यापासून एवढे सगळे जण ट्रॅव्हल करत आहेत. सो आता आपण हॉटेल अश्विनीमध्ये आलेलो आहोत आणि आता इथे जेवणासाठी खूप अशी मोठी रांग आहे. सो इथे आपल्याला आजचं दुपारचं आता छानपैकी असं जेवण मिळणार आहे. तर जेवणामध्ये काय आहे ते मी आता तुम्हाला दाखवते. सो आपण आता हॉटेल अश्विनीमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही आता पाहताय बालाजी टूर्सच्या थ्रू ही टूर केलेली आहे. इथे पुष्कळ असे जण आहेत. सेपरेट माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय 8 बसेसमधनं आपण सगळे आलेलो आहोत आणि आम्ही आता जेवायला दुपारी आलेलो आहोत. साधारणपणे 1:30 वाजलेला आहे. सो आता आपण काय मध्ये आहे ते बघूया. बघा, पापड दिलेला आहे, त्याच्यानंतर हे व्हेज रायतं आहे, देन पोहे आम्ही ॲक्च्युली घेतलेले. नाश्ता झाला नाहीत म्हणून आम्ही थोडेसे आता घेतले. ही मटकीची उसळ आहे, देन हा व्हेज पुलाव आहे आणि हे पापड आहे. सो अशा प्रकारचं जेवण आता आपण दुपारचं घेतलेलं आहे आणि जेवणाची चव खरंच छान आहे. म्हणजे छान आहे, म्हणजे असं फार तिखट पण नाही आहे असा व्हेज राईस. रायचं टेस्ट करून सांगते तुम्हाला 2 मिनिटं. रायचं पण छान आहे. मटकीची उसळ आहे इकडे, चांगली म्हणजे टेस्टी आहे जेवण. फारसं तिखट पण नाही, लाईट पण नाही, पण व्यवस्थित आहे, तुम्ही जेवू शकता व्यवस्थित. लिहिलेलं आहे हॉटेल अश्विनीवरती, ताट अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न अजिबात वाया घालवून. आलात ना की विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासामध्ये आम्ही स्टे केला आहे आणि विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास स्टे केल्यावरती तुम्हाला भक्त निवासापासून तुम्हाला कुठले डेस्टिनेशन्स पाहता येणार आहेत. सो इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कैकाडी महाराज मंदिर आणि तुळजापूर इथून 115 किलोमीटरवरती आहे. आणि आणि याचे स्पेशल जे आम्ही जेवलो त्याच्यामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचे पदार्थ तुम्हाला मिळतात. पण अजून थोडंसं इथे आजूबाजूला तुम्ही पाहता इथे पुष्कळ गर्दी आहे. हे सगळे आपले बालाजी टूर्सचे सगळे आहेत आणि 8 बसेस आपल्या टोटल निघाल्या होत्या. सो 2 मिनटं. इथे मस्तपैकी असं जेवण होतं. जेवणामध्ये असा व्हेज पुलाव होता, देन व्हेज रायतं होतं, देन पोहे पण होते. सो ह्यांचा किचनचा एरिया आहे. आपण थोडं आता पाठी जाऊया. बघा, अजूनही पुष्कळ अशी रांग आहे, म्हणजे अजूनही भरपूर बसेस येत आहेत. मी आज इथे जिथे आलेली आहे ते आहे भक्त निवास आहे आणि इथला आजूबाजूचा परिसर पण मी तुम्हाला छानपैकी असा दाखवते. आणि इथल्या रूम्स पण खरंच खूप सुंदर अशा आहेत. सेपरेट आपण जरा पाहून घेऊया इथे काय आहे ते. आणि इथं जेवण पण खूप सुंदर असं होतं, म्हणजे असं काही जास्त त्रास वगैरे पण झाला नाही. सुंदर असं भक्त निवास आहे. आम्ही आता ॲक्च्युली D झोनमध्ये समोर जी आहे ना बिल्डिंग तिथे आम्ही राहतोय. D 210 मध्ये आहे आणि इथे A B C D असे 4 असे वेगवेगळ्या प्रकार आहेत. बघा, आजूबाजूचा परिसर पण आहे, छान असा परिसर आहे, खरंच सुंदर आहे. इथे या स्टे करायला.
श्रीकृष्ण रुक्मिणी भक्त निवास टेम्पल पंढरपूरला मी इथे आलेली आहे. त्याच्याबद्दल थोडेसे डिटेल्स तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला जर इथे येऊन जर सेपरेट रूम बुक करायची असेल तर त्याचे चार्जेस किती आहेत ते पण इथे तुम्हाला दिलेले आहेत. आणि एक्स्ट्रा मॅट्रेससाठी 250 रुपीज आणि AC रूमसाठी 300 रुपीज आहे. सो बेसिकली हे रिसेप्शनचं काउंटर आहे जिथे तुम्ही सगळी काही इन्क्वायरी वगैरे करू शकता. पण अजून थोडंसं बघूया. हा जो आहे तो A ब्लॉक आहे. सो A ब्लॉक्समध्ये तुम्हाला इथपासून अशी रूमची सगळी अरेंजमेंट असे मिळते. थोडंसं आजूबाजूचं एक्सप्लोर पण करूया, मी तुम्हाला दाखवते. आणि मी आता जिथे आलेली आहे ती आहे बालाजी टूर्सच्या थ्रू मी आलेली आहे. आणि आमच्या टोटल 8 बसेस आलेल्या होत्या. सो सगळ्यांची आवराआवर पटापट आंघोळ आणि आवरक म्हणजे होईपर्यंत तयारी करेपर्यंत आता साधारणपणे 2 वाजलेले आहेत. आता इथून पुढे आम्ही जाणार आहोत पंढरपूरच्या असलेल्या दर्शनाला. तुम्ही सगळे बालाजीचेच आहात ना? सो हाय. सो आपला आता काय पुढचा कसा काय प्लॅन आहे आणि आपण आता कसे काय आलो ते पण मला सांग. म्हणजे ठाण्यावरनं इथपर्यंतचा प्रवास. ओके ओके. गडबड तर झाली पण बाकी सगळं नीट झालं. हो, पण म्हटल्यावरती थोडीफार तर गडबड होतेच, ते काय असं नसतंच. पण छान होतं सगळं, अगदी अरेंजमेंट्स वगैरे व्यवस्थित होतं. ट्रॅफिकमुळे मध्ये हो, घाटात ट्रॅफिक वगैरे होतं. पण असं याच वेळेला झालं ना, मागच्या वेळेच्या नव्हतं ट्रिप्सला झालं, कारण मी घाटात ट्रॅफिक होतं हो ऑलमोस्ट. पण तुम्ही अरेंजमेंट्स वगैरे सगळी छान केली तर आम्हाला असा काही विशेष प्रॉब्लेम नाही झाला. सो आम्ही नक्की रेकमेंड करू आमच्या चॅनलच्या थ्रू की बालाजीच्या थ्रू ट्रॅव्हल्स करा म्हणून. आणि मेन तर सगळ्यात आधी जेवण खूप छान होतं, एकदम लाईट फूड होतं. तुम्ही सगळे जेवलात की नाही? म्हणजे पहिले जेवून घ्या, कारण तुम्ही जसे आम्ही पण उपाशी होतो तसे तुम्ही तेवढेच उपाशी आहात, तर आठवणीने जेवून घ्या. आणि ह्याची पण खूप मदत झाली मला, युवराज, ह्याचं आम्ही खूप डोकं खाल्लं. सो इकडे असं नाहीये की मोठे मॅनेजर आहेत, छोटा मॅनेजर पण आहे. आणि तिकडून ओंकार ऍक्च्युली लपतोय, पण ओंकार तू पण येणारेच व्हिडिओमध्ये, लपू नकोस. सो मस्त स्टाफ आहे यांचा, फ्रेंडली स्टाफ आहे आणि ट्रॅव्हल म्हटल्यावरती 19-20 प्रत्येक वेळेला होतं. आपण काय प्रत्येक वेळेला स्वतः ट्रॅव्हल करतो तेव्हा होत नाहीत का प्रॉब्लेम, थोडं समजून घ्यायचं असतं. ठीक आहे, हरकत नाही, पण एन्जॉय करत जायचं. कारण तोच असं विचित्र आणि चिडचिड करत गेली तर काय ट्रॅव्हल काय असं छान होणार नाही. हसत खेळत ट्रॅव्हल केलं तरच ट्रॅव्हलिंग छान होतं. मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं तुम्हाला सांगते. आणि एक तर आहे इथे खूप स्ट्रेंजर्स, म्हणजे नवीन जणांशी सगळ्यांशी ओळखी झाल्या. आणि अशा नवीन सगळ्यांशी ओळखी झाल्यावरती आपण पण आपले व्ह्यूज एक्सचेंज करतो. तुम्हाला मी दाखवते आता आजूबाजूचा छान असा परिसर. ओ ताई, जेवण कसं होतं? मस्त होतं ना? मस्त. आता हा आहे गार्डनचा एरिया आहे, ते शूटिंगसाठी खूप मस्त असा एरिया आहे. आम्ही पण आता इथे पुष्कळ असे फोटोज काढून घेणार आहोत. आजूबाजूचा एरिया बघा, हा A विंग आहे, हे B विंग आहे, C विंग आणि D विंग. सो आम्ही इथे आता D विंगमध्ये राहतोय. येस, आपण आता गार्डनचा एरिया थोडासा बघूया. मस्त लॉन आहे आणि प्रशस्त असा एरिया आहे. ही सगळी अशी बालाजीची टीम आहे. इकडे मस्त फोटो सेशन चाललंय छानपैकी फॅमिलीजचं. बघा इकडे मस्त फोटो सेशन चाललेलं आहे, इकडे पण छानपैकी फोटो सेशन चाललेलं आहे. चला मग आता आपण पण का सगळ्यांचं फोटो सेशन चाललंय. तर दुपारचं असं कडक ऊन आहे. हां, सो आता ह्याच्या पुढचा कसा प्रोग्राम असणार आहे तो. अच्छा, बाय द वे, आत्तापर्यंत झालेल्या प्रोग्रामबद्दल एक थोडंसं डिटेलमध्ये सांगते. काल म्हणजे आज आले मी, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही ठाण्यावरनं बसेस वगैरे पकडलेली होती. थोडंसं ट्रॅफिकमुळे उशीर झाला इथपर्यंत पोचायला, तो ठीक आहे. सो दुपार थोडीशी झाली येईपर्यंत. बाकी ट्रॅव्हल वगैरे ठीक आहे. म्हणजे बसमध्ये जर तुम्ही कम्फर्टेबल असाल व्यवस्थित तर तुम्ही बसमधनं ट्रॅव्हल करू शकता. असं काही हे नाही आहे. पुशबॅकच्या बसेस असतात, व्यवस्थित असतात, खाणं पिणं वगैरे सगळं व्यवस्थित मिळतं. अनलिमिटेड वॉटर म्हणजे पाणी, त्याच्यानंतर तुम्हाला सोप, टूथपेस्ट आणि शॅम्पू वगैरे तुम्हाला असा छानपैकी दिलेला असतो. सो आहे म्हणजे अशी व्यवस्थित अशी व्यवस्था केलेली आहे. बाकी प्रवासामध्ये जे 19-20 प्रकार असतात, अगदी पर्टिक्युलर टाईम टू टाईम आणि काटेकोर पद्धतीने होत नाही. सो आपणही थोडंसं ॲडजस्ट करायचं असतं, प्रत्येकाला समजून घेत जायचं असतं. कारण तुमची स्वतःची ट्रिप नाही आहे फ्रेंड्स. आपण एखाद्या कंपनीवर जातो तर त्यांच्याही प्रॉब्लेम समजून घ्यायचं असतात, आपलेही प्रॉब्लेम्स आपण समजून घ्यायचं असतं. सो अशा प्रकारे आहे.
बाकी तुम्हाला मी जे संचालक आहे तुषार दादा त्यांचा तो नंबर इथे दिलेलाच आहे. त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून विचारा हे काय आणि कशा प्रकारचे असते टूर. आपण ऑफकोर्स व्हिडिओमध्ये थोड्या वेळाने बोलून घेणारच आहोत त्यांच्याविषयी. ते तुम्हाला व्यवस्थित अजून एक्सप्लेन पण करतील, कारण सतत गेली 2 वर्ष त्यांच्या ह्या ट्रिप्स चालू असतात. सो आहे छानपैकी असे अरेंजमेंट्स आहे. आता आपण असं थोडंसं अजून पुढे जाऊया आणि बाकीचं पण असं सगळं बघून घेऊया. सो हे बघा, इथे असे मस्त लहान मुलं वगैरे पण येतात खेळायला वगैरे. सो छोटी छोटी मुलं पण आलेली आहेत. ओके, तुम्ही कुठून आलात? विक्रोळी. ओके, मी डोंबिवली. जेवण कसं वाटलं आणि ओव्हरऑल प्रवास वगैरे ओके ओके ना, चालेल. सो हे बघा, हे अशा प्रकारचं तुम्हाला ID दिलं जातं सो दॅट तुम्ही कुठे इन केस जर मिस झालात, हरवलात तर याच IDच्या थ्रू तुम्ही प्रॉपर तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकता. इथे ॲक्च्युली तुषारदादाचा नंबर पण दिलेला आहे. सो काही हरवलात वगैरे तर ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. ह्याच्यावरती इन्स्टा, FB, व्हॉट्सअप आणि बालाजी टूर्सचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण दिलेले आहेत. सो हे प्लीज कॅरी करा. जिथपासनं तुमचा प्रवास छानपैकी सुरू होतो तिथपासनं तुमचा प्रवास संपेपर्यंत हे ID प्लीज स्वतःजवळ कॅरी करा. तुम्ही काय खेळताय? गोल्ड स्पॉट खेळताय? हे तुम्ही कुठून आलात? आणि सगळे मुंबईचे आहात? अच्छा, ओके. मुंबईला कुठे? कांदिवली. तो कांदिवलीचा आहे तो दादा. तू पण कांदिवलीचा आहे? तू चारकोप. तू अरे चौघही तुम्ही छान एकाच शाळेत आहात? तो वेगळ्या शाळेतला. अच्छा, हां, ओके ओके ओके. नाही इकडे फ्रेंड झाले. काय खेळतात बेसिकली मला माहिती नाहीये, पण काहीतरी चाललंय. सो फ्रेंड्स, मी आता तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास जिथे D झोनमध्ये मी आता राहिलेली आहे. रूम अतिशय स्वच्छ अशा आहेत. त्या रूमची मी तुम्हाला आता टूर करवणार आहे. आणि आता हा एंट्रन्सपासनं हे एक मिनिट A, B, C, D असे 4 झोन आहेत. आलो आहे तो आहे D झोन आहे. आणि तुम्हाला आता D झोनची मी तुम्हाला आता मस्तपैकी सफर करवते आणि रूमची पण टूर तुम्हाला मी दाखवते. तर बेसिकली इथून जायचं आहे असं. तर आपल्याला इथून जायचं आहे रूमवरती. सो आमची जी रूम आहे ती फर्स्ट फ्लोअरला आहे. दाखवते. सो इथून 215 ते 224 यावाल्या रूम्स आहेत. आणि इथे जे आहे ते आम्ही D210 मध्ये आहोत. सो बेसिकली आमचं कसं होतं, आम्ही 2 जण होतो, मी आणि माझं फ्रेंड. सो आम्ही 2 जण होतो, त्याच्यामुळे छानपैकी सेपरेट म्हणजे आम्ही एका फॅमिलीबरोबर आता राहतोय. सो ती ताई आणि तिची 2 छोटी छोटी पिल्लं असे आम्ही टोटल 5 जण आहोत, ज्यांची आम्ही रूम अशी घेतलेली आहे बेसिकली D10च्या रूम टूरमध्ये. सो रूम टूरमध्ये आल्यावरती हे असे तुम्हाला इथे सेपरेट असे कबर्ड्स दिलेले जातात. पाहू शकता. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते आतमध्ये किती स्पेस असते. सो हे बघा, एवढी मोठी अशी स्पेस असते. सो असे तुम्हाला 3 टोटल कबर्ड्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे चप्पल्स वगैरे ठेवायला इथे स्टँड्स आहेत. इथे कचरा टाकायला आहे. सो इथे असं आहे. आणि तुम्हाला वॉशरूम आहे. हे बरंचसं क्लीन आहे. आणि 9 वाजल्यापासून ते काहीतरी 9-10 वाजेपर्यंत गरम पाणी येतं. इंडियन टॉयलेट आहे. ओके. हे वॉश बेसिन आहे. त्याच्यानंतर सो असं टोटल आपल्याला ताईंची तयारी झालेली आहे. सो आपण ह्यांच्याबरोबर रूम शेअर केली. खूप छान आहे ही फॅमिली. यांचा छोटा बच्चू आणि यांची छोटी बेबी. हाय. सो असे 5 बेड आम्हाला मिळाले. मी आणि माझं फ्रेंडचं बेड आहे. आणि इथे सो माझा फ्रेंड पण माझ्याबरोबर आला आहे यावेळेला. हॅलो. ह्याचं पण यूट्यूब चॅनल आहे, प्लीज सबस्क्राईब करा फ्रेंड्स. व्लॉग ऑन विथ सौरभ शर्मा. सो येस, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आपण आता चाललेलो आहोत अक्कलकोटला. सो आहे आमचा बस नंबर 6 आणि ही आता सगळी बसमधली मंडळी आहेत. येस, आता आपण मस्तपैकी अक्कलकोटला जातो आणि छानपैकी असं दर्शन घेतले. मी याआधीसुद्धा ऑलरेडी अक्कलकोटचा स्वामींचा व्हिडिओ डिटेलमध्ये घेतला होता, पण यावेळेला पुन्हा एकदा बालाजी टूर्सच्या थ्रू मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा करते. या लास्ट टाइम मी अन्नछत्र कवर नव्हतं केलं, सो तुम्हाला डिटेलमध्ये काही मिळालं नव्हतं. आजूबाजूचे शॉप्स पण तसे कमी कवर केलेले होते, पण यावेळेला पूर्णपणे डिटेल्स केले होते आणि तो घेतला होता. तो सकाळचा व्हिडिओ होता. यावेळेला पूर्ण अशी संध्याकाळची आरती
मस्तपैकी कवर होणार आहे आणि बरंच काही आजूबाजूचा पण परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आपण आता छानपैकी आपल्या अक्कलकोटच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि त्याच्यानंतरचा जो आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे तुळजापूर भवानीचा. आता इथून अक्कलकोटचा डिस्टन्स आपला साधारणपणे मला वाटतं 200-250 किलोमीटरचा आहे. सो इथून पोहोचायला 120 किलोमीटर ना तुळजापूर भवानी. सो 2 तास आपल्याला लागतील. सो 2 आवर्स आपल्याला इथून पोहोचायला लागतील. हो बस तर जास्त ट्रॅफिक नसेल तर हां ड्रायव्हरवरती पण डिपेंड आणि ट्रॅफिकवरती पण डिपेंड आहे. सो 2 आवर्समध्ये आपण पोहोचू अशी आशा करते आणि त्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला छानपैकी सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. बोल 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 लवकर बोल. तू युट्यूबवर येणार आहेस. आपण पण लवकर जाऊया. छोटा मित्र. ए तुझं नाव काय? ए बाबू बोल लवकर. व्हिडिओ चालू आहे. वेदांत लवकर बोल नाव. मला माहिती कसं. ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत आता अक्कलकोटला. मला आजूबाजूचा पुन्हा एकदा मी अक्कलकोट एक्सप्लोर करायला आलेली आहे आणि आजूबाजूला आता तुम्ही पाहता केवढी गर्दी आहे अक्कलकोटमध्ये. सो बघा हे आपले सगळे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सगळे पीपल्स आहेत. हो का? आम्हाला सांगितलंय. सो हे सगळे जेवढे तुम्ही पाहतात तेवढे आमच्या बरोबर ट्रॅव्हल करतात तेवढे बालाजी टूर्सचे सगळे आहेत. व्यतिरिक्त सुद्धा अक्कलकोटमध्ये पुष्कळ अशी गर्दी तुम्ही इथे पाहिली की विकेंडला जोडून अशी आलेली आहे. त्याच्यामुळे सगळे मस्तपैकी देवदर्शनाला आलेलो आहेत आणि आजूबाजूला असे तुम्हाला पुष्कळ असे भक्त निवास होते. तिथे राहण्याची वगैरे व्यवस्थित अशी सोय पण आहे आणि आपण आता मंदिरामध्ये दर्शनाला जातोय. संध्याकाळचे वाजलेले आहेत आता 8. लागतात दर्शनाला बरोबर आहे. आपण डायरेक्ट जाणार आहोत तर एक 40-40चा मॉब जाणार आहे. एकत्र गेलं तर नजरेत येणार आहे. तर कोणी घाई करू नका. सर्वांचं दर्शन होणार आहे. एक 40-40 जण मी सोडेन आणि जसे आता आपण आलोय ना तसेच परत दर्शन झालं की हे मर्याई देवीचं मंदिर आहे ना तिथे सर्वांनी या. ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी पण या. सावकाश चला. दर्शनात जात असताना आपल्यासोबतच असते. आता तिकडे आरती झाली. आजची झाली ना आरती. आज गर्दी उद्या पण असेल ना गर्दी पुष्कळ. चला येते. सगळे असे शॉपिंगचे असे आहेत. हा पूर्ण जो एरिया आहे तुम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलात की इथे छानपैकी असे शॉपिंग आणि करू शकता. कडाक्याच्या थंडीमध्ये आम्ही आता मस्तपैकी बाप्पाचं छानपैकी आम्ही अक्कलकोटचं दर्शन करून आता आलेलो आहोत आणि अक्कलकोटचं दर्शन केल्यावरती इतकी कडकडून आम्हाला भूक लागलेली आहे. जवळजवळ अक्कलकोटचं दर्शन केल्यानंतर 1 तासाने आम्हाला आता रात्रीचं डिनर मिळालेलं आहे खायला जेवायला आणि जेवणामध्ये काय मी तुम्हाला दाखवते. पण जेवण खरं तर चविष्ट छानपैकी. आता जेवणामध्ये काय जिरा राईस आहे, चपाती आहे, ही भाजी आहे पनीरची, मुगाची भाजी आहे, आमटी आहे आणि माझे आवडते फेवरेट 2 गुलाबजाम आहे.